परभणीतील गंगाखेड येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासून गंगाखेड तालुक्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू असून पहावे तिकडे पाणीच पाणी झाले आहे। शहरातून जाणाऱ्या नांदेड पुणे राष्ट्रीय महामार्गावर उपजिल्हा रुग्णालयासमोरून ते परडी नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। रस्त्यावरील घुडग्या एवढे खड्डे पाण्याखाली गेल्याने सर्वत्र प्रकारची वाहने खड्ड्यात आदळत आहेत। शुक्रवार रोजी येथे दुचाकी व 3 चाकी ऑटो अपघाताच्या अनेक घटना घडल्याने खबरदारी म्हणून नागरिकांनी येथील वाहतूक एकेरी केली आहे। चालू पावसाळ्यात सुरुवातीला विश्रांती घेतलेल्या पावसाने 14 ऑगस्ट रोजी रात्रीपासून जोरदार हजेरी लावली। 15 ऑगस्ट सकाळपासून रात्रीपर्यंत आणि त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती। यामुळे गंगाखेड शहर व परिसर जलमय झाला। शहरातून जाणाऱ्या नांदेड पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अनेक वाहने अपघातग्रस्त झाली असून शुक्रवारी रोज 3 चाकी ऑटोसह काही दुचाकीस्वार हे पाण्याखालील खड्ड्यांमध्ये आदळून जखमी झाले। त्यामुळे व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषदेला संपर्क साधला, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त नागरिकांनी स्वतःच वाहतूक एकेरी केली आहे। दरम्यान नांदेड पुणे महामार्गावरील गंगाखेड शहरातील दत्त मंदिर परिसर ते परडी नाक्यापर्यंत रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत। गंगाखेड विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपये खर्च करून झालेला हा विकास आहे का, असा संतप्त सवाल वाहनधारक व नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। साचलेल्या पाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ये जनता की है ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार या गाण्यासह शहरात खर्च झालेले 1100 कोटी कुठे गेले असेही नागरिकातून बोलले जात आहे।